बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक सत्य व्यास लिखित कादंबरी बनारस टॉकीज. अनुवाद सुनीता डागा. प्रकरण दुसरे. भगवान दास हॉस्टेल. याचा इतिहास असा आहे की ब्रिटिशांच्या काळातील तुरुंगाच्या धर्तीवर बांधण्यात आलेलं हॉस्टेल आहे. भूगोल म्हणाल तर डावीकडे कॉमर्सवाल्यांचं गुरटू हॉस्टेल, उजवीकडे ॲग्रिकल्चरवाल्यांचं राधाकृष्ण हॉस्टेल, मागे जंगल आणि पुढे लोखंडी दरवाजाची तटबंदी. याचं राज्यशास्त्र असं की भगवान दासची स्वतःची अशी अघोषित राज्यघटना होती, जिचं पालन एखाद्या लोकशाहीप्रमाणे सक्तीचं होतं. हक्कांच्या यादीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य अर्थात बोलण्याचं स्वातंत्र्य सर्वात वर होतं. कोणाला शिवीगाळ करायची असेल तर पिऊन तर्र होण्याची किंवा धुळवडीची गरज नव्हती. सहज बोलता बोलता सगळ्या कुळाचा उदो करणं सहज शक्य होतं इथे. सांगण्याचा अर्थ असा की तुम्ही अगदी बिनधास्त होऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकत होतात. तुमच्या कर्तव्यांच्या यादीत मात्र सगळ्यात आधी आपल्या सिनियर्सचा आदर करणं आवश्यक होतं इथे. जाता येता कोणी सिनियर जर तुमच्या उंचीपर्यंत पोचू शकत नसेल तर तुम्हाला वाकून त्याच्या उंचीपुढं स्वतःला खुजं करणं आणि तो जाईपर्यंत वाट पाहणं गरजेचं होतं. हॉस्टेलमध्ये आल्या आल्या आम्ही पूर्ण निष्ठेनं आणि श्रद्धेनं आपल्या कर्तव्याचं पालन करण्यात रममाण झालो. कॉलेज एखाद्या रोमॅन्टिक सिनेमात दाखवतात ना, तसं नक्कीच नाही हे आम्हाला कळून चुकलं होतं. परंतु पहिला महिना एखाद्या हॉरर सिनेमाप्रमाणे जाईल याचा अंदाज कोणालाच नव्हता. याचं एक कारण असं होतं की ॲडमिशनच्या वेळीच आम्ही ऐकून होतो की लॉ विभागात रॅगिंगची अशी खास परंपरा नव्हती. परंतु भगवान दासमध्ये सिनियर्सच्या चाणाक्ष नजरेतून सुटणं म्हणजे सुईणीच्या नजरेतून पोट सुटण्यासारखं होतं. आमच्या स्वागताची सगळी जय्यत तयारी गुपचूपपणे पार पाडली जात होती. रॅगिंगचं बनारसी संशोधन होतं मालिश, जे आज संध्याकाळीच आमच्यावर अंमलात आणलं जाणार होतं. या सगळ्यापासून बेफिकीर खोली नंबर 79मध्ये सिगारेटीच्या धुराचे लोट उठत होते. दादानं एकामागून एक धुराची वलये सोडण्यास सुरुवात केलीच होती की दरवाजावर कोणीतरी टकटक केली. कोण आहे? वार्डनच्या भीतीनं सिगारेट फेकून देत दादानं विचारलं. उत्तरादाखल दरवाजावर जोराची थाप बसली. दरवाजा उघडाच आहे. सिगारेटचा वास कमी व्हावा म्हणून मी भराभर खोलीत सुगंधी पावडर पसरवण्यास सुरुवात केली, परंतु कोणीच आत आलं नाही. तर मला वाटलं की कोणीतरी चेष्टा करतोय. अरे जयवर्धन असेल, तोच चेष्टा करतोय, मी दादाला म्हणालो. दादा जोरात किंचाळून म्हणाला, भोसडीच्या काय चेष्टा चालवली आहेस? दार उघड तर आहे, आत काय येत नाहीस बे? साल्या, तुझ्या नादात मी माझी सिगारेट फेकून दिली. पुढच्या क्षणी बाहेरून एक दमदार आवाज आमच्या कानावर आला. सूरज आणि अनुराग डे, तुम्ही दोघंही 6 वाजता म्हणजे आत्तापासून बरोबर 15 मिनिटांनी कॉमन रूममध्ये पोहोचा. आज तुमचं इंट्रोडक्शन आहे. त्या आवाजानं आम्ही उडालोच. आमची हवाच गुल झाली. कोण होतं दादा? मी हळूच पुटपुटत विचारलं. सिनियर्स, आपला रॅगिंग राऊंड सुरू होणार आहे, दादासुद्धा दबक्या आवाजात म्हणाला. काय रॅगिंग? पण इथं तर होत नाही ना? मी मनातील भीती लपवत म्हणालो. जिथं सिनियर्स आहेत तिथं रॅगिंग आहे बाळा, टी शर्ट घालत दादा म्हणाला. परंतु गेटवर तर लिहिलं आहे ना की हा अँटी रॅगिंग झोन आहे म्हणून. मी रडवेला झालो होतो. शहाण्या, गेटवर तर हे देखील लिहिलं आहे की हा अँटी स्मोकिंग झोन आहे. तर काय आपण धूर ओकत नाही आहोत? आणि आता तू मुळू रडायला चालू करू नकोस. मजेत जाऊ यार. भाई लोक जे सांगतील बिनधास्त करू. असे रात्र आहे आणि सगळी मुलंच तर आहे तिथं.
मला धीर देत दादा म्हणाला, मी ऐकलंय की हिटरवर सुसू करायला सांगतात म्हणे. माझी भीती आता आवाजात पूर्णपणे उतरली होती. आता हिटरवर करायला सांगो किंवा लिटरभर करायला सांगो, करणं तर भाग आहे ना बेट्या. चल चल जाऊया. जय भोलेनाथ. दरवाजा उघडत दादानं अळोखे पिळोखे देत जणू आरोळीच दिली. बाहेर पडल्यावर आम्हाला समजलं की मालिशचे काही नियम आहेत. लॉटरीनुसार एका दिवसात 5 ज्युनियरचीच मालिश केली जाणार होती. आमच्या व्यतिरिक्त आज ज्यांनी लॉटरी जिंकली होती ते विजेते होते जयवर्धन शर्मा, नवेंदू आणि रामप्रताप नारायण दुबे अर्थात दुबेजी. अतिशय अस्वस्थ होऊन ते सर्वजण फेऱ्या मारत होते. मालिशच्या नियमांची नवेंदूनच कल्पना दिली होती. काय करणार आहेत ते सगळे? काय आयडिया आहे का? जयवर्धननं अगदी फालतू प्रश्न विचारला. अगदी फालतू. होय, डाटा इंटरप्रिटेशन, रिझनिंग आणि थोडंसं जनरल अवेअरनेस. चुत्या झाला का बे? जसा प्रश्न होता तसं उत्तर आलं. अरे काहीही विचारू शकतात. मी होळी सिनेमात पाहिलं होतं. रेलिंगवर चढायला देखील सांगू शकतात ना. आमिर खानचा पहिला सिनेमा होता होळी. नवेंदूनं पहिल्याच भेटीत आपला ज्ञानकोश उघडायला सुरुवात केली होती. चला रे, तुम्ही तर सामन्याच्या आधीच मैदान सोडता. या सूरजचं तोंड तर बघा. बिचाऱ्यानं 3 अंडरपॅन्टी घातले आहेत धास्तावून. दादा मिस्किलपणे म्हणाला, जायला हवं आपल्याला, वेळ झाली या. दुबेजींनी सर्वात आवश्यक गोष्टींकडे लक्ष वेधलं होतं. त्याच्यासोबत चालताना माझ्या असं लक्षात आलं की त्याच्या एका पायाला लकवा मारलेला आहे. त्याच्याशी आमची ती पहिली भेट होती. कॉमन रूममध्ये पोचल्यावर आमची अवस्था अगदी तशीच झाली होती जशी आपल्या काळजाच्या तुकड्याला पहिल्यांदा कॉलेजला पाठवताना एखाद्या माऊलीची होत असेल, जशी दलदलीत अडकल्या हरिणीची मगरीला पाहून होत असेल, जशी एखाद्या काळी बहादराची दणकट पैलवानाला पाहून होत असेल. सगळं काही अगदी तसंच होतं जशी आम्हाला शंका होती. फक्त एक गोष्ट वेगळी जाणवली, ती म्हणजे खायच्या जिन्नसांचा सुवास. केवडा आणि वेलचीचा पसरलेला सुगंध. बहुतेक मालिशनंतर ज्युनियर्सना खाऊ घालण्याचा रिवाज असेल असा विचार करीत मी माझ्या दोस्तांसोबत आत शिरलो. आत तब्बल 10 मुलं होती, म्हणजे 10 सिनियर्स. रॅगिंग करणाऱ्या या 10 सिनियर्सना पाहून माझ्या मनात आलं की त्यांच्या चेहऱ्यावर शेवटचं हसू बहुतेक तेव्हाच उमटलं असेल जेव्हा कुंबळेनं 10 विकेट्स घेतल्या होत्या. असंही कोणीतरी त्यांच्यासाठीच हे विधान केलं आहे की क्रिमिनल लॉयर आणि क्रिमिनलमध्ये अंतर फक्त डिग्रीचंच असतं. उंचीनुसार सगळे एका ओळीत उभे राहा. दमदार आवाजात एक सिनियरनं ऑर्डर सोडली. दुबेजी सगळ्यात पुढे उभे राहिले. त्यांच्या मागे जयवर्धन, त्यानंतर नवेंदू आणि मग मी आणि सर्वात शेवटी दादा, जो आमच्यात सर्वात उंच होता. काय नाव आहे तुझं? दुसऱ्या एका सिनियरनं दुबेजींना विचारलं. रामप्रसाद नारायण दुबे. एखादा सैनिक आपल्या कमांडर ऑफिसर समोर रिपोर्टिंग करेल अशा आविर्भावात दुबेजीने आपलं नाव सांगितलं. साला नाव आहे की द्रौपदीची साडी? हे संपत नाही. सिनियर आपलं हसू दाबत म्हणाला. आणि बापाचं नाव? त्याच सिनियरने विचारलं. श्री श्रीधर दुबे. दुबेजी पुन्हा त्याच आवेशात उद्गारले. काय धर दुबे? बापाचं नाव विचारतोय तर धरण्याची आणि पकडण्याची गोष्ट करतोयस बे? तुला फार खुमखुमी आली रे धरण्याची. हा, थोडं थांब बेड्या. धरायला लावणार तुला. धरायला लावणार, नक्कीच धरायला लावणार. सिनियर कडक आवाजात म्हणाला. नाही सर, माझ्या वडिलांचं नाव आहे श्रीधर दुबे. क्षणात दुबेचा सैनिकी आवेश गळून पडला. जणू आता रडायचं शिल्लक होतं. साला मुलाचं नाव म्हणजे शेपटी मारुतीची आणि बापाचं नाव काय तर मिशी हिटलरची. कायम हसतमुख असलेल्या एका सिनियरनं उगीच यमक जुळवत म्हटलं.
फार अन्याय झालाय बुवा तुझ्यावर. म्हणजे ज्याच्या बापाचं नाव इतकं छोटं त्याच्या पोराचं नाव इतकं लांब लचक, हे काही बरोबर नाही बुवा. फारच चुकीचं झालं तुझ्यासोबत. झालं की नाही? झालं की नाही? होय, दुबेच्या तोंडून इतकंच निघालं. तर मग चल चल, लाव फोन आपल्या घरी आणि मोजून 10 शिव्या घाल आपल्या बापाला. सिनियर खडसावत म्हणाला. काय? दुबेला कळलंच नसावं बहुतेक काही. होय, घरचा नंबर सांग, घरचा नंबर सांग. दाढीवाल्या सिनियरनं दम भरला. सर सर मला माफ करा, हे होणार नाही माझ्याकडून. दुबे गयावया करत म्हणाला. होणार नाही? होणार नाही? कसं नाही होणार? वकील बनायला आला आहेस आणि हुज्जत घालायला घाबरतो आहेस? चल सांग लवकर फोन नंबर सांग. त्या सिनियरनं हॉस्टेलच्या लँडलाईनचा रिसिव्हर उचलत म्हटलं. दुबेनं खूप विनवण्या केल्या आणि विनवण्या करतच फोन नंबर देखील सांगून टाकला. आम्हा सर्वांसोबत काय भयंकर घडणार आहे याचा तो एक ट्रेलर होता. पण सध्या तर दुबेवर आकाश कोसळलं होतं. रिंग झाली आहे, घे, बोल बोल. अर्धाण शरीर एसटीच्या एका सिनियरनं काळ्या रंगाचं रिसिव्हर दुबेच्या हातात देत म्हटलं. दुबेकडे आता काही पर्याय नव्हता. त्यानं रिसिव्हर कानाला लावला आणि बोलायला सुरुवात केली. हॅलो पप्पा. होय, बरं आहे. होय, हॉस्टेल मिळालं. अभ्यास चालू आहे व्यवस्थित. बरं बरं, एक सांग म्हाताऱ्या, माझं नाव इतकं मोठं का ठेवलं? तुझ्यासारखं लहान ठेवता आलं नाही तुला, थेरड्या? फॉर्म भरायचं म्हणजे नाव मावता मावत नाही कागदावर. रेल्वेचं तिकीट बुक करावं तर नाव नोंदवता वेटिंग लिस्ट येऊन जाते. साला नाव नाही जणू ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा फॉर्म्युला झालाय माझा, माहीत आहे तुला? इथं मला सगळे RPND म्हणतात. जसं DDT तसं RPND. परंतु तुला काय त्याचं? तू निवांत तंबाखू चोळत गाव गप्पा झोडत राहत इथं. आता काय लकवा मारलाय का तुला की तोंडातून शब्द देखील फुटत नाही तुझ्या? त्या दिवशी तर खूप बडबड करत होतास जेव्हा मी म्हणत होतो की मला CA करायचं आहे. तेव्हा काय म्हणाला होतास, लक्षात आहे ना? अरे करायचं असेल तर BA कर, BA कर, कारण BCच्या आधी येतंय. येडपट आहेस निव्वळ, आणि येडपटच राहणार तू. कुठे घेऊन जाणार आहे सगळा पैसा काय माहीत. चला आता फोन ठेवतो. पोरग समजून माफ करा. नमस्कार पप्पा. एका दमात एवढं बोलून दुबेनं फोन ठेवून दिला आणि सुटकेचा लांब निश्वास टाकत सिनियर्सना पाहतो उभा राहिला. सिनियर्सनी एक सोबत टाळ्या वाजवून त्याचा उत्साह वाढवला. शाबास, झकास, वाह, काय दणदणीत बोललास बेट्या, एकदम मुरलेल्या वकिलाप्रमाणे. बस एक उणीव राहिली, मोजून 10 नाही घातल्या. ठीक आहे, तरीही काही हरकत नाही. तुझा क्लास संपला. आता तिकडे जाऊन उभा राहा आणि त्या दाढीवाल्या बाबाच्या दाढीत किती केस पिकले ते मोजायला चालू कर बघू. दुबे काही न बोलता तिकडे वळला. डोळ्यांची सुई आता जयवर्धनवर येऊन रोखली गेली होती. तू ये रे पुढे ये. नाव काय तुझं? एका सिनियरनं विचारलं. जयवर्धन. जयवर्धन काय? सिनियरला त्याचं आडनाव जाणायचं होतं. जयवर्धन शर्मा. शर्मा? कुठून आला आहेस? म्हणजे घर कुठं आहे? नाव ऐकूनही बहुधा काही खास अंदाज आला नसावा. पाटण्याहून आलो आहे. जयवर्धनला थोडं सैलावल्यासारखं वाटत असावं. पाटण्यात कुठं राहतोस? सिनियरची उत्सुकता वाढत होती. आशियाना नगर. लॉस एंजल्सचा उच्चार करावा त्या थाटात जयवर्धन बोलता झाला. राजा बाजारच्या जवळ राहतोस?
सिनियरनं अधिकच उत्तावली होत विचारलं. अबे एवढा डीप कशाला घुसतोय रे? काय भाचीची सोयरी करायची का बे? दाढीवाला सिनियर जोरात ओरडत म्हणाला. तू तुझी टकळी बंद कर रे. देशाच्या भविष्याकडून दाढीचे केस मोजून घेतोयस आणि गप्पा मारतोयस क्रांतीच्या. सिनियरनं दाढीवाल्याला म्हटलं आणि परत जयवर्धनकडे वळत तो म्हणाला. हां तू बोल, राजा बाजाराच्या जवळपास राहतोस? होय, राजा बाजाराच्या उजवीकडच्या भागात, जयवर्धन म्हणाला. अरे च्या, आधी का नाही सांगितलं राजा? तू तर जवारीचा आहेस. इथं बस, इथं बस. ये इकडे या खुर्चीवर. अरे राकेश, रबडी आण रे बाबा. हा तर साला गल्लीतलाच निघाला. मग गुरु, पाटण्यात सगळं ठीक आहे ना? सिनियरनं जयवर्धनला बसायला खुर्ची देत म्हटलं. जयवर्धन खुर्चीवर बसत आमच्याकडे अशी नजर टाकली की जणू त्याच्या हाती जबरदस्त वशिला लागला आहे आणि आता तो आमची मालिश देखील कमी करू शकतो. हां, सगळं आलबेल आहे पाटण्यात. बिहारचा मुख्यमंत्री बोलेल या आविर्भावात जयवर्धन बोलता झाला. घे रबडी खा आणि आता सांग इथं कसा आलास? सिनियरनं दुसऱ्या सिनियरच्या हातातून रबडीची वाटी घेत जयवर्धनच्या हातावर ठेवत विचारलं. मी गोड खात नाही. जयवर्धन आता बहुधा हे देखील विसरला असावा की सिनियरला सर म्हणायचं असतं. अरे हे गोड थोडंच आहे राजा, हा तर भोलेनाथचा प्रसाद आहे. आता तू बनारसला आलायस आणि ही भोलेबाबांची नगरी आहे, तर प्रसाद म्हणून समजून खा. सिनियरनं प्रेमानं म्हटलं. भोलेबाबांचा प्रसाद म्हणजे भांग. ही गोष्ट कोणत्याही बनारसवाल्यासाठी लपून राहिलेली नाही आहे. ज्याला खायची आहे ती प्रेमानं स्वीकारतो आणि ज्याला खायची नाही आहे तो अजून प्रेमानं नाही म्हणून मोकळा होतो. काही जोर जबरदस्ती नाही. जबरदस्ती करणं बनारसच्या स्वभावात नाही आहे. परंतु ही गोष्ट त्यांच्यावर लागू होते जे बनारसच्या या स्वभावाला ओळखून आहेत. ज्यांना बनारसला येऊन अजून पंधरवडाही झाला नाही त्यांना बनारसच्या शब्दकोशाची ओळख व्हायला अजून वेळ तर लागेल. जयवर्धन त्यांच्यापैकीच होता. हा एक ट्रॅप होता आणि जयवर्धन त्याच्यात पुरता अडकला होता. तुम्ही सांगत आहात म्हणून खातो. जयवर्धन चमच्यावर रबडी खात म्हटलं. बरं, आता जेव्हा इंट्रोसाठी आलाच आहेस तर एक दोन प्रश्नांची उत्तरं देऊन टाक, नाहीतर सगळे म्हणतील बाबा की माझ्या भागातला आहेस म्हणून भेदभाव करतोय मी. हो, सिनियर म्हणाला. होय सर, विचारा ना काय विचारायचं आहे ते. जयवर्धन आत्तापर्यंत अर्धी वाटी रबडी संपवली होती. बरं, हे सांग की बनारसच्या नरेशचा महाल बनारसच्या बाहेर का आहे? जयवर्धनच्या चेहऱ्यावर हावभाव सूक्ष्मपणे निरखित सिनियरनं प्रश्न विचारला. मला माहीत नाही सर. जयवर्धननं एव्हाना पूर्ण वाटी फस्त केली होती. त्याच्या घशाला आता कोरड पडू लागली होती. त्याचं कारण असं आहे की बनारसचा राजा आहे भोलेनाथ आणि एका जागी दोन राजे कसे राहू शकतील, होय की नाही? म्हणून मग काशी नरेशचा महाल गंगेच्या पलीकडे आहे, रामनगरमध्ये. समजलं? सिनियरनं समजावत म्हटलं. म्हणजे जरा पाणी मिळेल का दादा? जयवर्धनची बोबडी वळायला सुरुवात झाली होती. होय होय, पाणी तर मिळणारच, पण त्याआधी राजा एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल बरं तुला. सांग बरं, विश्वनाथाचं मंदिर कोणी बांधलं? सिनियरच्या चेहऱ्यावर कुटील हास्य होतं. सगळे सिनियर्स आता जयवर्धनच्या आजूबाजूला जमा झाले होते. मला नाही माहीत. पाणी आहे का? जयवर्धन आता अक्षरशः तडफडत होता. त्याला तहान लागली होती. साहजिकच होतं, भांग आपल्या विळक्यात घेण्याआधी पाणी मागतच असते. अहिल्याबाई होळकर
अहिल्याबाई होळकर. सिनियरनं उत्तर दिलं. बरं, आता शेवटचा प्रश्न, आणि याचं उत्तर मात्र नक्की द्यावं लागेल ना तुला. पाटण्याच्या इबरतीचा प्रश्न आहे राजा. सांग बरं, हे विश्वनाथ मंदिर नेमकं आहे कुठे? तुझ्या बापाच्या मळ्यात भोसडीच्या. केव्हापासून पाणी मागतोय आणि तू तू साल्या प्रश्न काय विचारतोयस? जयवर्धन एकदम भडकून म्हणाला. भांगेच्या अचानक झालेल्या या परिणामामुळे सगळे सिनियर्स एकदम स्तब्ध झाले. पण लगेचच त्यांनी स्वतःला सावरलं आणि मग सगळे जयवर्धनची मजा घेऊ लागले. भांग खाऊ घालण्याचा हेतूच मजा घेणं हा होता. भांग आपलं काम चोख बजावत होते. जयवर्धन खुर्चीवरून उठून पाणी शोधू लागला. कॉमन रूमच्या एका कोपऱ्यात त्याला पाण्याची बाटली दिसली. बाटली तोंडाला लावत त्यानं अर्धी बाटली एका दमात संपवली. मग म्हणाला, प्रश्न विचारायची भारी हौस आहे झाल्या तुला. मी विचारू का तुला प्रश्न? मी विचारू? बोल भोसडीच्या. अकबर बादशाह कांदा खात होता हा? उत्तर देण्याऐवजी सगळे हसत सुटले. हीच बहुतेक जयवर्धनची मालिश होती. परंतु तो हे सगळं समजण्याच्या मनस्थितीत कुठं होता? स्वतःशीच बडबडत होता तो म्हणाला, प्रश्न विचारतायत साले, प्रश्न विचारतायत. खिशात नाही आणा आणि म्हणे मला बाजीराव म्हणा. माकडांनो, 4 दिवस झाले नाहीत बनारसमध्ये येऊन. स्वतःला बनारसी समजतायत भडवे. 2दा यांना सर काय म्हणालो डोक्यावर चढलेत शिंचे. 2 वर्षे पीओच्या तयारीला वाया गेले नसते तर आज तुमचा सिनियर झालो असतो साल्यांनो, आणि खोदून ठेवलं असतं तुम्हा सगळ्यांना. हां, पाणी देणार नाही का? अरे सैदपूर हॉस्टेलमध्ये तुमच्यासारखे नवशिके पाणी भरत होते माझ्याकडे. 3 वेळा सलामी द्यायचे, ती वेगळी अजून. जयवर्धन पूर्ण झिंगत चालला होता. रबडी खाऊ घालून काय वाटलं तुम्हाला? विकत घेऊन टाकलं मला. विकत घेऊन टाकलं. जे सांगाल ते करायला लावू शकता तुम्ही. जा, नाही करणार, जा. हे बघ, शिवीगाळ करतोयस तू. हे बरोबर नाही हो. एका सिनियरनं त्याला डिवचत म्हटलं. शिवीगाळ? साल्यांनो, तुम्ही शिव्या खायच्या लायकीचे तरी आहात का? तुम्ही तर टाळ्या बडवत माकड चेष्टा करणारी माकडं आहात. माकड. अक्कल नाही काढायची आणि नाव सहस्रबुद्धे. जयवर्धन आता भांगेच्या नशेत त्या अवस्थेत जाऊन पोचला होता जिथं वाणीवर मेंदूचा ताबा राहत नाही. त्याचं बरळणं आता तोंडातल्या तोंडातच घुटमळत होतं. हे बरं झालं की या झुंजीत त्यानं काही धुडगूस घातला नाही. तो आता पूर्ण तंद्रीत गेला होता. अक्कल नाही काढायची नाव सहस्रबुद्धे. ही ओळ तो दमून खाली कोसळेपर्यंत बरडत राहिला. खाली पडताच त्याला कॉमन रूमच्या एका कोपऱ्यात पोत्यावर झोपवण्यात आलं. नशेत तो अजूनही काही बाई बडबडत होता, परंतु लवकरच तो झोपी जाईल अशी अपेक्षा होती. त्याचा टर्न म्हणजे मालिश संपली होती. आता आमच्या तिघांपैकी एकाची वर्णी लागणार होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.